टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज माघ शुद्ध एकादशीच्या सोहळ्याला खरं तर पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की आजची श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची जी नित्यपूजा होते ही मंदिर समिती सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ आणि दुसरे सदस्य संभाजी शिंदे यांनी सहपत्नीक केल्यानंतर खरं तर या मुख्य सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की विठ्ठलाच्या दर्शनाकरता आज माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास 6 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मंदिर परिसर असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये हरिनामाचा जयघोष आता आपल्याला कानी पडलेला पाहायला मिळतं। एकंदरीत पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागेच्या स्नानाकरता प्रचंड अशी गर्दी केली होती। चंद्रभागेचे स्नान झाल्यानंतर भाविक विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेमध्ये देखील जात आहेत, तर काही भाविक स्नान करून प्रदक्षिणा देखील करताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आज जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 10 ते 12 तासाचा कालावधी देखील लागत आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर खरं तर या सोहळ्याला खरं तर सुरुवात होत असते। आज जर आपण बघितलं तर या माघ एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठलाचं मंदिर देखील आकर्षक अशा फुलांनी करता सजवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण मंदिर परिसर असेल, पंढरपूर असेल, हे हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्या रस्त्यावरती खरं तर भाविकांनी आता गर्दी केली आपल्याला दिसत आहे। एकूणच हे विठ्ठलाचं मंदिर परिसर हे भाविकांनी फुलून गेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।